गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधी जमा होणार. 8वा व 9वा हप्ता अजूनही वितरित झालेला नाही. नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण 8वा हप्ता 9वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये जमा होणार का? कारण GR आलेला आहे. तर कालच आपण एक अपडेट पाहिली, ते म्हणजे PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरणाबाबत तारीख फिक्स झाली असून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 13 मार्च रोजी हे पैसे जमा होणार आहे. तर निधी उपलब्ध झाल्यामुळे नक्कीच इथे बजेट ठरल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होण्याबाबत एक नवीन शासन निर्णय आलेला आहे व बजेटमध्ये जी माहिती सांगण्यात आली होती त्यानंतर मिळणारे एकत्रितपणे हे पैसे कशा प्रकारे जमा होणार ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर निधी उपलब्ध झाल्याबाबत म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जे काही मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे हे दोन्ही GR आलेले आहे. आपण पाहू शकता इथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन लेखाशीस मान्यता देण्याबाबत 9 मार्च 2026 रोजी हे GR आलेलं आहे. तर प्रस्तावना काय? केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबविण्यात येतील व शासन निर्णय व मान्यता देण्यात आली आहे व प्रस्तुत योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जमाती प्रवर्गामधील शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येतो. या योजनेतून अनुसूचित जमाती या घटकांकरिता देण्यात येणाऱ्या लाभ भागासाठी स्वतंत्र लेखाशीस उपलब्ध करून देण्यास महालेखाकार कार्यालयाने येथील पत्राद्वारे मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीस मान्यता देण्याची बाब शासनाने विचाराधीन होती. तरी ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीस मान्यता देण्याबाबत इथे एक तक्ता देण्यात आलेला आहे. तर अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे, कारण शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. PM किसान सन्मान निधीचा 13 मार्च रोजी पैशांचे वितरण होणार असून त्याच वेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील पैशांचे वितरण होईल अशी माहिती मिळत असल्यामुळे नक्कीच इथे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे 4,000 रुपये जमा होतील ही सुद्धा एक चांगली बाब असणार आहे. कारण PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी शेतकरी बांधव असणार आहे तेच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी सुद्धा असणार असल्याचे माहिती मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये गेले जे काही हप्ते आहेत 7वा 6वा हे जमा झाले आहेत का नाही, तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर लवकरात लवकर त्याबद्दल सुद्धा अपडेट करून घ्यायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच इथे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे. कमेंट करून सांगा की तुम्हाला सर्व हप्ते मिळाले का आणि एकत्रित हे 4,000 रुपये बाबत हे पैसे मिळतील का नाही हे सुद्धा तुम्ही नक्कीच तुमचं म्हणणं मांडायचं आहे. धन्यवाद.